कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. मागील 28 भाग आपण अगदी मनापासून ऐकत आहात. श्री स्वामी समर्थांचे चरित्र ऐकावयास आपणास जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, म्हणजे इतर साधकांनाही हे स्वामी समर्थांचे चरित्र ऐकण्याची संधी मिळेल. भाग 29. हरिद्वारात काही काळ राहून योगीराज पुढे द्वारकेला गेले. द्वारकेपासून थोडे दूरच असलेल्या काठेवाड प्रांती श्रीकृष्ण त्रिविक्रम नावाचे एक क्षेत्र आहे. तेथे आता योगीराज प्रगट झाले. कुठे हरिद्वार आणि कुठे द्वारका, परंतु योगीराजांनी आता असा विचित्र खेळच चालवला होता. यापुढील आपले भ्रमण ते अशा निराळ्या पद्धतीनेच करणार होते. कुठलाही एक ठराविक मार्ग आखून किंवा दिशा ठरवून ते भ्रमण करतच नव्हते. ज्यावेळी तिथे जाण्याची त्यांची इच्छा असेल किंवा ज्याच्या उद्धाराची वेळ आली असेल तिथे योगीराज पोहोचत असत. त्या भ्रमणाचा काहीही नियम नव्हता. सिद्ध भक्तांच्या हाकेला तो परमात्मा धावून जात होता. बहुधा सर्वसामान्य भक्त मंडळी या श्रीकृष्ण त्रिविक्रम मंदिर स्थानी त्यावेळी खरोखर परमात्म्याला मदतीसाठी हाक मारत असावेत. तिथे होणाऱ्या अन्यायाविरुद्ध परमात्म्याकडे न्याय मागत असावेत. म्हणूनच बहुधा योगीराज तिथे धावत गेले असे वाटते. गोष्ट अशी घडली होती की या श्रीकृष्ण त्रिविक्रम मंदिराच्या समोर एक सुंदर आणि प्रचंड मोठे सरोवर होते. सरोवराचे नाव होते नारायण सरोवर. या श्रीकृष्ण त्रिविक्रम मंदिर स्थानात ह्या सरोवरामुळेच स्थानिक लोक तर सतत येतच असत, परंतु द्वारकेहून व दूरदूरच्या स्थानाहून खूपच लोकांची यात्रींची ये-जा असायची. हे सरोवर अत्यंत प्राचीन असून या स्थानाचे फारच महत्त्व मानले जात असत. हजारो लोक नारायण सरोवरात स्नान करण्यास येत असत. या सरोवरात स्नान करणे अत्यंत पुण्यप्रद असून नाना जन्मांच्या पातकांचे एक शालन होते, अशी एक जनसामान्यांमध्ये आख्यायिका होती. परंतु या त्यांच्या भावनांचा आणि श्रद्धेचा पुरेपूर फायदा त्या स्थानातील पुरोहित वर्ग मोठ्या कुशलतेने करून घेत होता. ह्या क्षेत्रस्थानात दर्शन घेण्यास, सरोवरात स्नान करण्यास आलेल्या प्रत्येक श्रद्धाळूंची पिळवणूक होत असे. या त्रिविक्रम क्षेत्रात राधाकृष्ण ब्रह्मचारी नावाचे स्थानाधिपती महंत होते. त्यांचा मुख्य व्यवसाय या क्षेत्रात येणाऱ्या यात्रेकरूंकडून स्नानानिमित्त कर वसुली करणे हाच होता. कोणासही पैसे दिल्या वाचून ते सरोवरास स्पर्शसुद्धा करू दिला जात नसे. हा कर किंवा ज्याला दंड दक्षिणाच म्हणता येईल, तो वसूल करण्यासाठी राधाकृष्ण ब्रह्मचारी बुवांनी उदंड धनलोभी अशा 4 बलदंड तीर्थक्षेत्रस्थ गुंडांची नेमणूक केली होती. योगीराजांनी राधाकृष्ण ब्रह्मचारी आणि त्यांच्या वसुली करणाऱ्या गुंडांना धडा शिकवण्याचे ठरवले होते. एक दिवस सकाळच्या वेळी योगीराज मंदिराच्या प्रांगणात बसले होते. सकाळी सरोवरावर स्नान करण्यास खूपच गर्दी होती. मंदिराच्या प्रांगणात बसलेले योगीराज सरोवराच्या दिशेने चालू लागले. 7 फूट उंच व अत्यंत तेजस्वी मुद्रा असलेले योगीराज एकदम उठून दिसायचे. झपझप पावले टाकत चालणाऱ्या योगीराजांच्या एका कर वसूल करणाऱ्या गुंडांचे लक्ष केले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सावध केले आणि 4घे जण योगीराजांच्या दिशेने धावले. योगीराजांना गाठून त्या 4 गुंडांनी त्यांचा रस्ता अडवला. समस्त यात्रेकरू आणि स्नानास निघालेले जन पाहत होते. योगीराजांना घेरून 4घांनी योगीराजांची वाट अडवली आणि दरडावले. दक्षिणा न देता तुम्ही नारायण सरोवरात स्नान करता येणार नाही, हे माहीत नाही? योगीराज शांतपणे उत्तरले, परमात्म्याने निर्माण केलेल्या गोष्टींवर कोणाचाही मालकी हक्क नसतो. सरोवरात स्नान करून पापक्षालन करणे हा प्रत्येक भाविकाचा आणि श्रद्धाळूचा हक्क आहे. जमलेले लोक चकितच झाले. प्रथमच या गुंडांना असे काहीतरी उत्तर देणारा माणूस ते पाहत होते. सर्व समक्ष महंतांच्या गुंडांचा अपमान झाला होता. 4 गुंडांनी योगीराजांना सांगितले, दक्षिणा न देता तुम्ही या नारायण सरोवरात कसे स्नान कराल ते पाहूयाच आता. वेळ आली होती. 4घेही जण योगीराजांची वाट अडवून उभे होते. योगीराजही हातातली निळी गोटी खेळवत सस्मित मुद्रेने त्यांच्याकडे पाहत होते. अचानक योगीराजांनी हातातली निळी गोटी उंच आकाशात फेकली. 4घे जण अजूनही जागचे हलले नव्हते. त्या 4घांच्या डोळ्यादेखत योगीराज हवेत सरळ वर तरंगू लागले आणि अंतराळ मार्गे नारायण सरोवराच्या रोखाने निघाले. हवेत उंच उडवलेली निळी गोटी आता त्यांच्या हातात आली होती. सरोवराच्या काठी जमलेले शेकडो जण हे दृश्य उघड्या डोळ्यांनी पाहत होते.
कोणाचाही आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. अंतराळ मार्गाने निघालेले योगीराज सरोवराच्या मध्यावर जाऊन मांडी घालून पाण्यावर बसले. चौघेही गुंड सरोवराच्या दिशेने वळून हा अद्भुत चमत्कार पाहत होते. पाण्यावर मांडी घालून बसलेले योगीराज हातातील गोटी लीलया खेळवत असत आणि त्या चौघ्या गुंडांकडे पाहून हसत होते. त्या चौघा जणांना भीतीने कापरे भरले. आपल्या अधिकाराच्या मस्तीत आपण एका योग्याला दमदाटी केली आहे हे त्यांच्या आता एव्हाना लक्षात आले होते. काय घडले आहे हे पाहून जमाव आणखीनच वाढला. कोणीतरी धावत जाऊन राधाकृष्ण ब्रह्मचारींना घडलेला प्रसंग विशद केला. राधाकृष्ण ब्रह्मचारींनाही आपल्या गुंडांच्या हातून प्रमाद घडला हे लक्षात आले. ते धावतच नारायण सरोवराच्या काठावर आले. राधाकृष्ण ब्रह्मचारी बघतात तर काय, योगीराज सरोवराच्या पाण्यावर मध्यभागी आसनस्थ होते. त्यांचे दक्षिणा वसुलीचे गुंड काठावर थरथर कापत उभे होते. समस्त लोक थक्क होऊन बघत होते. राधाकृष्ण ब्रह्मचारी यांच्याकडे योगीराजांनी पाहिले आणि तक्षणी हातातली गोटी त्यांना बसल्या जागेवरून फेकून मारली. त्या गोटीचा मार डोक्यात बसताच राधाकृष्ण ब्रह्मचारींच्या सर्वांगास कापरे भरले. त्यांचा विवेक जागा झाला. लोभाला बळी पडून आपण आजपर्यंत हे कार्य करत होतो असे पश्चात्तापाचे विचार त्यांच्या मनात आले. आत्तापर्यंत सर्व यात्रेकरूंना लुटून केलेल्या जुलमांचे स्मरण होऊ लागले आणि आपण आपल्याच पापकर्माच्या विचाराने त्यांचा थरकाप उडाला. त्यांनी योगीराजांना प्रत्यक्ष परमात्मा असल्याचेही लक्षात आले. आता योगीराज आपणास व आपल्या चारही गुंडांना उग्र नजरेने जाळून भस्म करतील की काय अशा विचाराने राधाकृष्ण ब्रह्मचारी गर्भगळीत झाले होते. आता तर सर्वच लोक थोडेसे घाबरले होते. सर्वांचेच हात जोडले गेले होते. ते पाचही जण आणि सरोवराच्या काठावरील सर्वजण योगीराजांची करुणा भाकू लागले. राधाकृष्ण ब्रह्मचारी धीर करून स्वतः पाण्यात उतरले आणि योगीराजांची प्रार्थना करू लागले. राधाकृष्ण ब्रह्मचारींचे गुंड तर कधीचीच हात जोडून मनातल्या मनात या योगीराजांची क्षमा मागत होते. त्यांनाही आता राधाकृष्ण ब्रह्मचारींना साथ दिल्याचा पश्चाताप होत होता. पश्चाताप दग्ध झालेल्या महंतांची आणि त्या चौघांची योगीराजांना दया आली. ते पाण्यातून चालत परत सरोवराच्या किनारी आले. समस्त जमलेल्या लोकांनी या योगीराजांचा जय जयकार केला. राधाकृष्ण ब्रह्मचारी व त्यांच्या 4 लोकांनी योगीराजांना प्रेम आणि श्रद्धापूर्वक स्नान घातले. राधाकृष्ण ब्रह्मचारींनी नम्रपणे योगीराजांना आपल्या आश्रमी मुक्काम करण्याची विनंती केली आणि राधाकृष्ण ब्रह्मचारी यांनी योगीराजांच्या समोर सरोवरात स्नान करण्यासाठी पैसे घेणे बंद करण्याचे ठरवले. सर्वांना नारायण सरोवरात काहीही दक्षिणा न देता स्नान करण्याची मुभा मिळाली. सर्वत्र आनंद पसरला. सर्वांनी योगीराजांना बसवून पुष्पहार, सुगंध, चंदन, निरांजनांनी त्यांची षोडोपचारे पूजा केली. पूजेनंतर भजन, वीणा, मृदुंग वादन झाले. रात्र होऊन गेली होती. दुसऱ्या दिवशी फार मोठे अन्नसंतर्पण झाले. लेय, पेय, चोष आणि खाद्य अशा चतुर्विध अन्नाचा नैवेद्य योगीराजांना दाखवला गेला. राधाकृष्ण ब्रह्मचारी आता बदललेले असल्यामुळे योगीराजांनी नैवेद्याचा स्वीकार केला. योगीराजांच्या आज्ञेने यात्रा भोजनास बसली. त्या समारंभात एक शिकलेला विद्वान ब्राह्मण होता. त्याच्या विचक्षण बुद्धीला प्रश्न पडला होता की योगीराज अंतराळ मार्गाने उडत उडत सरोवराच्या मध्यभागात जाऊन पाण्यावर बसले कसे काय? ही घटना सत्य होती का? किंवा गरुड तंत्र, मंत्र, वशीकरण, दृष्टीबंधन, उच्चाटन, स्तंभन यांसारख्या काही विद्येचा तर प्रकार नसावा? योगीराजांनी अंतर्ज्ञानाने त्या ब्राह्मणाच्या मनातला हा प्रश्न जाणला होता. भोजन झाल्यावर योगीराजांनी त्या ब्राह्मणास जवळ बोलवले आणि पातंजल मुनींचे विभूती पादांत सूत्र त्यास म्हणून दाखवले. त्या ब्राह्मणास तर काहीच अर्थबोध झाला नाही. तेव्हा योगीराज स्वतःच अर्थ सांगू लागले. मानवी शरीरात जे पंचप्राण आहेत त्यांची नावे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान अशी आहेत. त्यापैकी उदान नावाचा जो प्राण आहे त्यावर संयम करून त्याचा जय केला तर आपण पाणी, चिखल, काटे इत्यादींना स्पर्श न होता योगी त्याच्यावर लीलया चालू शकतो. तू तर न्याय आणि व्याकरणाचा अभ्यास केलेला मोठा पंडित आहेस. आम्ही काय भिक्षा मागत फिरणारे? आम्हाला तुझ्या इतके ज्ञान कोठून येणार? आता तर तो ब्राह्मण पंडित फारच खजील झाला. योगीराज एक थोर अधिकारी, साक्षात्कारी, अवतारी पुरुष आहेत याबद्दल त्याची खात्री पटली. परंतु योगीराजांना त्याचा संपूर्ण निराश करायचा होता.
त्यामुळे योगीराजांनी त्या ब्राह्मणास पुढे विचारले, अरे तुझे आईबाप कुठे आहेत? ब्राह्मण उत्तरला, महात्मन, त्यांना कैलासवासी होऊन 36 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. योगीराज म्हणाले, अरे पण मग तुझ्या घरी पाळण्यात मुलाला झोके कोण देत आहे? ते तर तुझे वडीलच आहेत. पंडित आश्चर्याने म्हणाला, महात्मन, हे कसे काय शक्य आहे? योगीराज म्हणाले, चल आपण प्रत्यक्षात जाऊन पाहू. दोघेजण पंडितांच्या घराकडे चालू लागले. सभोवताली जमलेले काही लोकही त्यांच्याबरोबर येऊ लागले. त्या ब्राह्मणाच्या घरी त्याच्या तान्ह्या बाळाच्या पाळण्यास एक मोठा नाग विळखा घालून झोके देत होता. सर्वजण ते दृश्य पाहून आश्चर्याने थक्क झाले. तो ब्राह्मण तर ते दृश्य पाहून अत्यंत घाबरला. आपल्या मुलाचे आता कोण रक्षण करणार असे त्याला वाटले. त्या नागाकडे बोट दाखवून योगीराज म्हणाले, अरे घाबरू नको, हाच तुझा बाप होता. त्याच्या कर्मांप्रमाणे त्याला सर्पयोनीत जन्म मिळाला आहे. परंतु तो अजूनही स्वतः तुझा बाप व या बाळाचा आज्जा समजत आहे. तुझ्या बापाची संसार करण्याची वासना अजून शिल्लक आहे. तो येथे तुझ्या मुलाला झोपवून त्याचे रक्षण करतो आहे. वासना क्षय झाल्या वाचून कधीही सद्गती प्राप्त होत नाही. तेवढ्यात तो नाग योगीराजांच्या पुढ्यात येऊन चरणावर माथा टेकवू लागला. लोक मारतील या भीतीने योगीराजांच्या चरणावर घुटमळू लागला. योगीराजांनी त्या नागास उचलून हातात घेतले व म्हणाले, अरे आता या लोकांना तू घाबरतो आहेस, परंतु मनुष्य जन्मात असताना तू कोणावर दया केली होतीस का? कर्म करतेवेळी तुला परमेश्वराची भीती वाटली नाही का? अजूनही तुझी संसाराची वासना शांत झाली नाही? मायेच्या प्रभावाने मनुष्य कधीही पूर्ण समर्पण करू शकत नाही. थोडा तरी अहंकार शिल्लक राहतोच. परंतु सर्पयोनीत असलेल्या त्या ब्राह्मणाच्या पित्यास योगीराज कोण आहेत हे समजत होते. त्यामुळे अहंकाररहित पूर्ण समर्पणाने त्या सर्पाने आपला फणा टेकवून योगीराजांच्या चरणांना स्पर्श केला. प्रत्यक्ष परमात्म्याच्या त्या अहंकाररहित पूर्ण समर्पणाच्या भावनेने केलेल्या चरणस्पर्शाच्या पुण्याईने त्या ब्राह्मणाच्या पित्याच्या वासना यांचा लय झाला आणि नागरूपी त्या ब्राह्मणाच्या पित्याने फणा डोलवत आपली वासना संपली आणि वासना संपली असल्याचा त्यांनी होकार दिला. योगीराज नागास उचलून तडक नारायण सेवेकडे चालू लागले. सर्व लोक पाठीपाठी होते. नारायण सरोवराकडे येताच योगीराजांनी त्या नागास सरोवरात जाण्यास सांगितले. नागराजाने योगीराजांना प्रणिपात केला आणि त्वरेनं तो नाग सळसळत सरोवरात दिसेनासा झाला. योगीराज जमलेल्या लोकांस म्हणाले, सर्पयोनीत जन्म घेण्याची त्याची कर्मे होती. संसाराची वासना त्याची प्रबळ होती. पण तो एक पुण्यात्मा होता. आता ह्याचा पुढील जन्म योग्याच्या कुळात होईल आणि क्रमशः याचा उद्धार होईल. जमलेल्या साऱ्या लोकांनी तो अद्भुत प्रकार पाहून योगीराजांचा जय जयकार केला. हातातील निळी गोटी झेलत योगीराज राधाकृष्ण ब्रह्मचारींच्या आश्रमाकडे विश्रांती घेण्यासाठी वळाले. श्रीकृष्ण त्रिविक्रम क्षेत्राचा उद्धार झाला होता. भक्तवत्सल कृपाकर योगीराजांचे काम झाले होते. शांत गंभीर दिसेरूप हेम संकाश तनु अनुरूप नेत्रमलांची कृपा झेप भक्तांवरी सर्वदा. भाग 29 समाप्त. धन्यवाद.